मित्रांनो, आपण सर्वांचे बापू वार्ता न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। मी गोंदियावरून देवेंद्र दमाय। आता सध्या गोंदिया जिल्ह्यात नगरपंचायत तसेच नगर परिषदची निवडणूक सुरू आहे आणि नगर परिषद तसेच नगरपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे वेगवेगळे जे पक्ष आहेत ते रणभूमीमध्ये उतरलेले आहेत आणि अशामध्येच ज्या आता चुनाव प्रचार सुरू आहे। सध्या आता राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने जे आहे प्रभाग क्रमांक 4 राहुल येल्ले यांच्या सोबती आपण बघू शकता। माझ्या मागे जे आहेत महिला मंडळी पुष्कळ उपस्थित आहेत आणि आता सध्या प्रचार रॅली सुरू आहे। चला जाणून घेऊया, काय नाव आहे? जयवंता। काय सांगणार आता? पाहिजे आम्हाला पाणी नाही आहे, हिरीवर कचरा आहे मनमानी ना येते पाईप दिला तर मलाही नाही दिला। अच्छा, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे का तुमच्या क्षेत्रामध्ये विकास झालेला नाही? विकास नाही झाला काही। आता जो राहुल येल्ले हा उमेदवार आहे कसा आहे? चांगला आहे। अच्छा, दुसऱ्या पक्षाचे तर उमेदवार आहेत ना, ते नाही करू शकत। काय नाव आहे बाबा? प्रतिरामजी करते। काय सांगणार आता? जिथं तिथं प्रचार सुरू आहे, निवडणूक आहे, आपल्याला माहित आहे या समस्या आहेत, काही घरकुलच्या कोणी पाण्याचा, काही रस्ता रोड अशा समस्या चालू आहे। तर आता तुम्ही ज्या उमेदवारासोबत आहात, कसं काय उमेदवार आहे तो? उमेदवार खूप सुंदर आहे, चांगला आहे, काम करणार आहे, हितासाठी जनतेच्या हितासाठी जो झटणार आहे। बाकीचे तर लोक आहेत ना, ते आम्हाला पटत नाही, आम्ही त्याच्या बरोबर जातही नाही। जो पडते, जो करू शकते त्याच्या बरोबर आम्ही जाऊन राहिलो। काय नाव आहे? कौशल्य लिल्लाराम गावराने। काय समस्या आहे आपल्या वार्डामध्ये? आमच्या वार्डामध्ये खूपच समस्या आहेत। सगळ्या वार्डामध्ये खुर्च्या बसवलं, हे माती काढला, माती नाही फेकला, हा गंदगी आहे ते गंदगी नाही दुरुस्त केला, चांगली नालीकंदा जेथे तेथे गड्डे केला, हे असे सवान गड्डे नाही केला ना, काही नाही केला, मग हे अशी समस्या। हे पाणी उन्हाळ्यामध्ये पाणी नाही पुरे, आम्हाला पाण्याची समस्या आहे। राहुल येल्ले हा उमेदवार आहे कसा आहे? चांगला आहे, आमचा मुलगाच आहे तो, चांगला उमेदवार आहे तो। सोनलाल येल्ले। काय समस्या आहे आपल्या वार्डात आणि काय वाटते आपल्याला? आपल्या वार्डामध्ये खूप समस्या आहे, पाण्याची व्यवस्था बरोबर नाही आहे, संडासची व्यवस्था बरोबर नाही, जिथं नाल्या जे बनलेले आहेत पण तिथं पूर्ण पाणी असते, नाल्या काही नाही आहेत। तुम्ही नगरपंचायतला यापूर्वी तक्रार वगैरे केली असेल? तक्रार केली आहे पण ते सोडवत नाही। आपल्याला कसा उमेदवार पाहिजे आणि तो विकास करेल काय वाटते का? नाही, उमेदवार चांगला पाहिजे। आता जो राहुल येल्ले आहे तो युवा नेता आहे आणि तो युवा नेता असल्याने, सर्वात लहान असल्याने त्याची समाजामध्ये एवढी त्यांची किंमत आहे ते दुसऱ्या मुलाला नाही आहे ना। सध्या त्यांची वय 25 वर्षे आहे, तर तो मुलगा पूर्ण करू शकतो। अजून आहेत ना वेगवेगळे लोक पक्षाचे उभे? नाही, ते पक्षाचे उभे आहेत पण हा सर्वात तरुण मुलगा आहे। आपल्याला वाटते का युवा पिढी जे आहे आता समोर जात आहे आणि आपण आज राहुल येल्ले यांच्यासोबत प्रचारासाठी घुमत आहात? आम्ही राहुल येल्ले संघात प्रचारासाठीच घुमत आहे। विकास करू शकते हा मुलगा, वाटते आपल्याला? वाटते। आपल्या वार्डामध्ये काय आणखीन समस्या आहेत का? समस्या म्हणजे वाचनालय नसे बरोबर, आणखी ते नळी आहे आपल्या इकडं। काय वाटतं आपल्याला? आपण एक उमेदवार आहात आणि आपल्यापासून अपेक्षा आहे जर निवडून आल्यात तर? नमस्कार, मी राहुल येल्ले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वार्ड क्रमांक 4 इथून मी उमेदवार म्हणून उभा आहे। तर आपल्या या वार्डामध्ये खूप समस्या आहेत। एकीकडे भारत देशामध्ये देशाचा विकास होत आहे, परंतु या आमच्या वस्तीचा पूर्ण विनाश होत आहे। या वस्तीचा पूर्ण भकास करून टाकला या नगरपंचायतने आणि या नगरपंचायतमध्ये आमच्यासारख्या गरीब लोकांची म्हणजे खालच्या लोकांची काहीच समस्या सोडवत नाही, तर तिथं फक्त एक व्यापारी केंद्र बनलेलं आहे। आणि हे बघा, इकडे आमची माती इकडे रस्त्यावरती पडलेली आहे, नाल्यांवरती झाकण बरोबर टाकलेली नाही आहेत, इकडे बसायला खुर्च्या नाही आहेत आणि आमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे मुलांना शिकण्यासाठी या गोरेगावमध्ये योग्य ते लायब्ररी नाही आहे आणि गोरेगावमध्ये आमच्याकडे PSC आहे पण आरोग्य रुग्णालयामध्ये तिथे एम्ब्युलन्स बरोबर नाही आहेत, वेळेवर डॉक्टर इतर बरोबर उपलब्ध नाही आहेत। इथल्या अंगणवाड्या तर त्यांच्या नाशच झालेला आहे आणि या सर्व जेवढ्या सत्यानाश या गोरेगावच्या ज्या आधीच्या या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी करून ठेवलाय, तर याच्यावरती आपल्याला मात द्यायला हे सर्व आपली महिला मंडळी आमच्या सोबत आहे। आणि महिला मंडळीच नाही तर या सर्व या वार्डाचे जेवढेही कोणी लोक आहेत, जे वय म्हणजे ज्यांनी आता जे मतदार आहेत
आहेत ते आमच्या सोबत आहेत आणि नक्कीच ते मला निवडून देतील आणि यांची मला सेवा, जसं 5 वर्ष ते मला सेवा करण्याचा जसं चान्स देतील तर मी यांच्या सेवकच बनणार आहे आणि सेवक बनून मी यांची नेहमीसाठी मी सेवाच करणार आहे. आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द समाप्त. विरोधी पक्षामध्ये भाजप आहे, काय वाटते आपल्याला? राष्ट्रवादी पक्ष आहे, काय म्हणणार? तसं तर ते जे भाजपमध्ये किंवा जे राष्ट्रवादी पक्षामध्ये किंवा अपक्षामध्ये ते जरी उमेदवार जरी दूरचे असले पण ते आमच्या जवळचेच आहेत, त्यांचा आम्हाला कोणताही विरोध नाही. पण त्यांना आधी एक चान्स मिळाला होता आणि असं कुठं लिहिलं आहे की जरी ते उमेदवार असले किंवा नसले तर ते कार्य करू शकत नाही. पण त्यांच्याकडे एक चान्स होता, 10 वर्ष आधी त्यांना चान्स मिळाला, पण त्यांनी आमच्या आमच्या जे रोड रस्ते नाली आहे तर याचा विकास न करता त्यांनी फक्त विनाशच केला आहे. खरं तर जो उमेदवार असते त्याला आपल्यासाठी कोणकोणत्या योजना येतात त्या योजनांचा अभ्यास असला पाहिजे आणि योजनांचा जर अभ्यास असला तर आपण या जनतेच्या प्रश्न किंवा समस्या सोडवू शकतो. तर नक्कीच मित्रांनो, आमच्यासोबत जे उमेदवार होते प्रभाग क्रमांक 4 राहुल लेल्ले यांनी सांगितलं आपल्या वार्डबद्दल समस्या. आता नक्कीच पुढील बातमीमध्ये मिळूया. मी गोंदियावरून देवेंद्र दमाय.